नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा खूपच जबराट असा प्रोमो आउट झालेला आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की साक्षी आता हळूच रात्रीच्या वेळेस अस्मीच्या रूममध्ये शिरते तिला मारण्यासाठी. पण या सगळ्यामध्ये प्रियासुद्धा चांगलीच अडकली जाणार आहे. प्रियाची अशी काय वाट लागणार आहे ना प्रेक्षकांनो की बासच. तेव्हा आता हे सगळं नक्की काय घडणार आहे, कशा पद्धतीने घडणार आहे, सगळं बघूया. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि छोटा असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की साक्षीने आता प्रियाला फोन केलेला असतं आणि तिला सांगून ठेवलेलं असतं की आज रात्री दरवाजा उघडा ठेव आणि सगळ्या लाईटी बंद करून ठेव. प्रियाला काहीच कळत नसतं ही साक्षी नक्की काय करणार आहे. आणि ठरल्याप्रमाणे अगदी घडतं सुद्धा तसंच. साक्षी आता घरातून बाहेर पडत असते, तेवढंच सचिन तिला अडवतो आणि बोलतो, साक्षी अगं इतक्या रात्रीची कुठे निघाली आहेस? तेव्हा साक्षी बोलते, ते एक माझी फ्रेंड आहे, तिलाच भेटायला निघाली आहे. सचिन विचार करतो, इतक्या रात्री ही कोणत्या फ्रेंडला भेटायला निघाली असेल? असा विचार करतो, बोलतो, चल मी सुद्धा तुझ्यासोबत येतो, तुला सोडायला येतो. तेव्हा साक्षी बोलते, नाही नाही मी जाईन एकटी, मला नाही आहे तुझी गरज. असं बोलून ती तिकडून निघून जाते. पण सचिनला मात्र पुरता संशय आलेला असतो. मध्य रस्त्यात आल्यावर साक्षी आता बुरका बांधते, तोंड पूर्णपणे गच्च करते, पॅक करते आणि वरून हुडीसुद्धा घालते काळ्या रंगाची, जेणेकरून कोणाला ओळखू नये. ती आता रात्रीच्या वेळेस सुभेदारांच्या घरी येते. तेवढंच तिला प्रिया पाहते आणि बोलते, साक्षी अगं तू इथे काय करतेस आणि हे सगळं तू मला काय करायला सांगितलंयस? तेव्हा साक्षी बोलते, तुला जेवढं सांगितलं ना तेवढं कर. आज रात्री आपण त्या अस्मिताला संपवायचं आहे. जो कोणी माझ्या आणि सचिनच्या मध्ये येईल त्याला मी सोडणार नाही. तेव्हा प्रिया बोलते, नाही नाही नाही, आपल्याला काही जमणार नाही, या सगळ्यामध्ये मी काही तुझी मदत करू शकत नाही. तेव्हा साक्षी बोलते, तुला चुपचाप मदत करावी लागेल आणि तू जर माझी मदत केली नाहीस ना तर तुझं भांडं मी सगळ्यांसमोर फोडेन. तेव्हा प्रिया बोलते, अगं साक्षी तुला का कळत नाही आहे, यात खूप मोठा धोका आहे. सायली अर्जुन किती तेज तरबेज आहेत हे तुला माहीत नाही आहे का? अगं हे करणं फार रिस्की आहे. पण हे साक्षी मात्र काही एक ऐकायला तयार नसते. ती बोलते, हे बघ तुला माझी मदत करावीच लागणार आहे, तुझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही आहे. आणि तसंही प्रियाच्या हातात दुसरा कोणताच ऑप्शन नसतो, तिला आता मदत करावीच लागते. कारण प्रियासाठी इकडे आड असते आणि तिकडे विहीर असते. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करत ती बोलते, ठीक आहे मी करते बाई तुझी मदत, पण एक काम कर, सरळ दारातून आज जाऊ नकोस, कारण किचनमध्ये सायली अर्जुन काहीतरी बनवत आहेत. तू एक काम कर, अस्मीच्या रूममधून तिच्या खिडकीतून जा, म्हणजे कोणाच्या लक्षात येणार नाही. तू आज जा, तू त्या अस्मिताच्या रूममध्ये जा, तिला मारण्याचा प्रयत्न कर, तर मी बाहेर उभी राहते, कोणी येतंय यावरती लक्ष ठेवते. कारण तुला तर माहीतच आहे अर्जुन सायली किती चपळ आहेत, त्यांना जर थोडाही आवाज आला ना तर फार गडबड होईल. मी सगळ्यांकडे लक्ष ठेवते, तर तू तुझं काम फत्ते कर. ठीक आहे बोलते. ती आता खिडकीतून आतमध्ये जाण्याचा विचार करते. ती आता हळूच खिडकी उघडते, आतमध्ये पाहते तर काय, अस्मी डाराडूर झोपलेली असते. इकडे आता अर्जुन सायली दोघे अजून किचनमध्ये असतात. त्यांना दुसऱ्या दिवशी इडलीचं पीठ भिजवायचं असतं आणि तेच मिक्सरवरती वाटायला ते तिथे आलेले असतात. गप्पा मारता मारता सायली म्हणत असते, बघा ना हो, यावेळी आपण आपला व्हॅलेंटाईन डे बाकी सगळे डे किती चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केले, पण अस्मिताईंचं मला फार वाईट वाटतंय. नाही म्हणजे त्या प्रेग्नेंट आहेत आणि त्यांचा एक डे सुद्धा साजरा झाला नाही, साधा व्हॅलेंटाईन डे सुद्धा साजरा झाला नाही, त्यांना किती वाईट वाटत असेल नाही हो. इकडे आता साक्षी ठरल्याप्रमाणे अस्मीच्या खोलीत गेली आहे. अस्मी डाराडूर झोपली आहे. साक्षी आता अस्मीकडे खूपच रागाने बघत असते, खूपच सुडेच्या भावनेने बघत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते, सचिन तो फक्त एकटा माझा आहे आणि त्याला मी कोणाबरोबरही शेअर करू शकत नाही, तुझ्याबरोबर सुद्धा नाही. आणि तेवढंच तिचं लक्ष जातं तर काय, अस्मीच्या हातामध्ये तिचा आणि सचिनचा फोटो असतो आणि तो फोटो बघून तिला आणखीनच राग येतो. तो अस्मीच्या हातातला तो फोटो हिसकावून घेते आणि साईडला ठेवलेली उशी तिच्या तोंडावरती दाबते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करू लागते. त्यामुळे अस्मी जोरजोरात झटपटू लागते. तिला काय करावं काही सुधरत नसतं, त्यामुळे ती जोरजोरात ओढू लागते, अर्जुन अर्जुन मला वाचव. आणि इकडे किचनमध्ये असलेल्या दोघांनाही अर्जुन असा आवाज येतो. सायली बोलते, अस्मितांच्या रूममधून आवाज येतोय, बहुतेक त्या कोणत्या तरी संकटात सापडलेत, आपल्याला जाऊन बघायलाच हवं. तेव्हा अर्जुन बोलतो, मला तर असं वाटतंय अस्मिताईने कोणतं तरी टेरिबल स्वप्न बघितलं असेल, तिला सवयच आहे, लहानपणापासून तिला भयानक स्वप्न बघण्याची सवयच आहे, आपल्याला जाऊन बघायलाच हवं. त्यामुळे दोघेही तिच्या रूमकडे, तिच्या रूमच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतात. आणि त्यांचा आवाज आता प्रियाला सुद्धा आलाय. प्रिया सुद्धा पुरतीच घाबरली आहे. ती विचार करते, हे सगळं काय चाललंय, या साक्षीला एक काम धड करता येत नाही, मला जाऊन बघायलाच हवं. असं म्हणतच ती आता त्या रूममध्ये धावत पळत जाते. साक्षी म्हणते, बघतेस काय, मदत कर, या अस्मीला मारून टाक. प्रिया आता विचार करते, जर इथे कोणीतरी आलं तर फार वाट लागेल. नाही नाही, या अस्मिताला आता मारलेलंच बरं, कारण ही साक्षी स्वतः तर मरणारच आहे, सोबत मला सुद्धा घेऊन डुबणार आहे. नाही नाही, आता मला शांत बसून चालणार नाही, या सगळ्यामध्ये मला साक्षीची साथ द्यायलाच हवी. असं म्हणतच ती आतून कडी लावून घेते आणि दोघे आता अस्मीला मारण्याचा प्रयत्न करू लागतात. आणि तेवढ्यातच दारावरती आता सायली आणि अर्जुन येतात. दोघेही अस्मिताला जोरजोरात आवाज देऊ लागतात. सायली म्हणत असते, अस्मिताई काय झालं, सगळं ठीक तर आहे ना? अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई बोल बोल पटकन, एव्हरीथिंग इज फाईन.
सायली म्हणत असते, अहो कुणीतरी आतून दरवाजा लावलाय, अस्मिताईंनी दरवाजा लावलाय आणि आतून ओरडतायत. आपल्याला शांत बसून चालणार नाही, दरवाजा तोडावाच लागेल. तुम्ही काम करा, दरवाजा तोडा. आपल्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये. आणि मग काय, अर्जुनने एकच धक्का मारलाय आणि तो आतमध्ये शिरलाय. दोघेही आतमध्ये गेलेत. अस्मिताईच्या रूममध्ये या 2 बायका कोण आहेत हे बघून दोघांनाही पुरताच धक्का बसलेला असतो. कारण त्यातली एक तर असते तन्वी आणि दुसरी कोण, जिने काळा बुरखा घातलाय. अर्जुन सायली दोघे आता आतमध्ये आलेत आणि प्रियाची तर अशी काही टरकलीये की आपण आता पुरतेच अडकलोय हे तिच्या आता पूर्णपणे लक्षात आलंय. अस्मिताई तर इतकी घाबरलीये, त्यात ती प्रेग्नेंट, त्यामुळे तिला पुरताच घाम सुटलाय. सायली तिला समजावते आणि म्हणते, अस्मिताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, ही बाई आता पकडली गेली. तुम्हाला आता कसलीच भीती नाहीये, तुम्ही शांत व्हा, दीर्घ श्वास घ्या. कारण कसं आहे, तुम्ही जर घाबरला तर तुमचा BP वाढेल आणि त्यामुळे तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे नॉर्मल राहा. आणि तिचा हा आवाज ऐकून सगळीच घरातली मंडळी तिथे जमलेली आहे. म्हणजे अर्जुनचे बाबा, कल्पना, अश्विन सगळेच तिथे आलेले आहेत. कोणाला काही समजत नाहीये की रात्रीचं हे सगळं काय सुरू आहे. प्रताप बोलतो, ही काळी हुडी घालून आलेली बाई नक्की आहे तरी कोण, आणि ही आपल्या अस्मीच्या खोलीत काय करते अर्जुन? नाही म्हणजे ही बुरकीवाली बाई आहे तरी कोण, हे चोर आहे का? आणि तन्वी तू इथे काय करतेयस? इतक्या रात्रीच्या वेळेस तुम्ही माझ्या मुलीच्या खोलीत काय करताय? अस्मी सांगशील का? अस्मीने आता घटाघटा पाणी पिलेलं असतं. कल्पनाने तिला मिठी मारलेली असते. अस्मी आता घाबरतच म्हणत असते, बाबा बाबा. ती म्हणत असते, बाबा अहो मी झोपले होते. आणि तेवढ्यातच ही बुरखेवाली बाई आली आणि हिने माझा गळा दाबला, मला उशी दाबून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तन्वीसुद्धा आली आणि तिने या बाईला साथ दिली. बाबा मला वाचवा, मला फार भीती वाटते, माझ्या बाळाला काही होणार तर नाही आहे ना? कल्पना आता तिला शांत बसवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, बाळा तुला आणि तुझ्या बाळाला काहीच होणार नाही, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, तू अजिबात काळजी करू नकोस. पण सगळे मात्र तन्वीवरती जाम भडकलेले असतात. हे सगळं बघून प्रिया लगेच विषय फिरवते. अस्मिताचा काहीतरी गैरसमज झालाय, मी तर उलट हिला वाचवायला आले होते. कारण मी खिडकीतून एका बुरखेवाल्या बाईला आतमध्ये येताना बघितलं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं की नाही आपल्या अस्मिताईला आपण वाचवलंच पाहिजे, म्हणून मी हिला वाचवायला आले. अस्मिता तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार आहे. आणि हे काय, इथे मी तुला वाचवायला आले आणि तू माझ्यावरतीच आरोप करतेस? तेव्हा प्रताप बोलतो, अर्जुन अरे बघत काय बसलाय, ही बाई कोण आहे आधी बघ, ही कोण चोर तर नसेल ना? कारण जर ही चोर असेल तर हिला पोलिसात द्यायला हवं. अर्जुन आता कसलाच विचार करत नाही आणि तिचा बुरका फाडून काढतो आणि समोर जे काय पाहतो ते पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो. कारण समोर चक्क साक्षी असते. साक्षीला बघून सगळेच खूप हादरतात. अर्जुन जोरातच ओरडतो, साक्षी जिवंत आहे, पण तू इथे काय करतेस? सायली बोलते, पण तू अस्मिताईला मारायला का आली होतीस? अस्मिताईने तुझं काय बिघडवलंय? तेव्हा साक्षी बोलते, सचिन फक्त माझा आहे आणि त्याला मी कोणाचंच होऊ देणार नाही. या बाईला मी जगू देणार नाही. साक्षी पुरतीच वेडी झालेली असते. साक्षीला वाटत असतं या सगळ्यामध्ये तन्वी तिची काहीतरी मदत करेल, पण तन्वी मात्र स्वतःला वाजवण्यासाठी पूर्णपणे फिरलेली असते. 360 डिग्री तिने टर्न मारलेला असतो. ती बोलते, बघा माझा आणि या साक्षीचा काहीच संबंध नाहीये, या साक्षीला मी जरासुद्धा सामील नाहीये, मला माहितीसुद्धा नव्हतं ही जिवंत आहे. मी तर उलट अस्मिताईला वाचवायला आले होते. तुम्ही एक काम करा, या साक्षीला ना जेलमध्ये पाठवा. वडिलांबरोबर ही लेकसुद्धा खडी फोडत बसू दे जेलमध्ये, नाहीतर ही आपल्या अस्मिताईला सोडायची नाही. आणि आता मात्र साक्षीला राग आलेला असतो, कारण या प्रियाने इतकी मोठी पलटी मारलेली असते, साक्षीला टांग दिलेली असते. साक्षी बोलते, नाही आता मी तर जाणार, या प्रियाला सोबत घेऊन जाणार. तेव्हा माथे फिरू साक्षी बोलते, प्रिया तू मला सांगू नकोस माझ्याबरोबर काय करायचं आहे ते. आता मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे की ही प्रिया खरी कोण आहे. ही खरी तन्वी नाही आहे, ही खोटी तन्वी आहे. खरं तर जेव्हा माझ्यावरती खुनावरची केस सुरू होती तेव्हाच आम्ही तुमच्या घरामध्ये हिला खोटी तन्वी म्हणून पेरलं होतं आणि या सगळ्यामध्ये नागराज काकाने आमची साथ दिली होती. हे सगळं ऐकल्यावर घरच्यांना तर इतका धक्का बसलेला असतो की बासच. तन्वी मात्र मान्यच करायला तयार नसते. प्रिया म्हणत असते, ही साक्षी खोटं बोलते, ही असल्या खोटारड्या बाईवरती विश्वास ठेवू नका. तेव्हा सायली बोलते, ते सगळं जाऊ दे गं, ते सगळं आपण नंतर बघू. तू खोटी तन्वी आहेस, खरी तन्वी आहेस, पण स्वतःच्या नणदेला त्रास द्यायला तुला त्रास वाटत नाही? अगं ती एक प्रेग्नेंट बाई आहे आणि तिला तू मारायला निघाली होतीस. अगं तू बाई आहेस का माणूस आहेस का काय आहेस, राक्षस आहेस? असं म्हणत असते. आता प्रियाचं खाडकन थोबाड फोडते. कल्पना, बाकीची घरातली सगळी मंडळी प्रियावरती जाम चिडलेली असते, कारण चक्क तिने अस्मीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता काय प्रियाचं खरं नाही, एकतर ती खोटी तन्वी आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं, साक्षीसुद्धा पकडली गेलेली असते. तेव्हा आता या दोघींचं नक्की काय होईल हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच कळेल. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा प्रेक्षकांना.